मुंबई उपनगरातील फुटपाथ फेरीवाल्यांनी भरले। फुटपाथवर फेरीवाले बसल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा मिळत नाहीये। यामुळे रस्त्यावर अनेक जण चालत असतात, पण या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई कधी करण्यात येणार असा सवाल उपस्थित केला जातोय। मुंबई महापालिका या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत जनतेचा आवाज लोकशाहीच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे। अनधिकृत फेरीवाल्यांचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईसह उपनगरामधील फेरीवाल्यांचा मुद्दा हा जनतेसाठी त्रासदायक ठरलेला आहे। मुंबईमध्ये अनेक रस्त्यांवरती फेरीवाले बसल्यामुळे मुंबईकरांना चालण्यासाठी जागाही मिळत नाहीये। त्यामुळे या फेरीवाल्यांवरती कारवाई कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबई महानगरपालिका नेहमी या अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई करत असते, मात्र ही कारवाई काही तासासाठी काही अवधीसाठी असते। दादर प्रभादेवी प्लाझा, खरं तर दादर प्लाझाच्या या भागात जर बघितलं तर हे सर्व प्रवासी जे आहेत ते बाहेर उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा बस स्टॉप आहे, बस स्टॉपच्या मागे सुद्धा या ठिकाणी फेरीवाले पाहायला मिळतात। त्यामुळे अनधिकृत जे फेरीवाले आहेत त्यांच्यावरती कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित होतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून जोपर्यंत फेरीवाल्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत जनतेचा आवाज हा उठवण्यातच येणार आहे। कॅमेरा पर्सन प्रतीक गुप्तासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।